आणि आता आपण पाहूया गावाकडच्या बातम्या। शिर्डीमध्ये दर्शनाला जाणाऱ्या साई भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे। शिर्डीमध्ये नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त झाली आहे, त्यामुळे आता शिर्डी विमानतळावर रात्री सुद्धा विमानाचं लँडिंग आणि टेक ऑफ होईल। आज गुरुवारी सकाळीच डीजीसीए कडून याबाबतचा परवाना मिळालेला आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर देवस्थान रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टनं घेतलाय। 18 फेब्रुवारीला पहाटे 4 पासून 19 फेब्रुवारीला रात्री 9 पर्यंत भाविकांसाठी मंदिर खुलं राहील। अकोल्यातल्या एरंडोल इथल्या यामिनी भानुदास या विद्यार्थिनीनं राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं। महाविद्यालयाच्या वतीनं यामिनीची घोड्यावरनं ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली आहे। गावामध्ये बस येत नसल्यानं विद्यार्थ्यांना 8 ते 10 किलोमीटर पायपीट करत शाळेत जावं लागतंय। अहमदनगरमधल्या राजूर गावातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कसरत करावी लागतेय। गावात एसटीची सुविधा नसल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। जयंत पाटलांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत। त्यांची मुख्यमंत्री होण्याची मनापासून इच्छा असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। काही दिवसांपूर्वी भावी मुख्यमंत्री असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे बॅनर लागले होते, यावरून महाजनांनी हा टोला लगावलाय। महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कामांना राज्य सरकारनं स्थगिती दिल्यानंतर कोर्टात दाखल केलेल्या याचिकेचं रूपांतर जनहित याचिकेत करण्यात आलंय। परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जळगावात विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं। गेल्या 6 महिन्यात लोकांच्या हिताचे निर्णय या सरकारनं घेतल्याचं यावेळेला ते म्हणाले। जळगावच्या विकासाला निधी कमी पडू देणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। सत्ता संघर्षावरनं संजय राऊत यांच्याकडनं न्याय व्यवस्थेवर बोट ठेवलं जात असताना गुलाबराव पाटलांनी राऊत यांना खोचक टोला लगावलाय। राऊत यांना जामीन मंजूर झाला तेव्हा त्यांनी असा अविश्वास का दाखवला नाही असा प्रश्नही गुलाबराव पाटलांनी उपस्थित केला। सत्ता संघर्षाबाबत आम्ही निकालाची वाट पाहत आहोत। कोर्टातून केव्हाही निकाल येऊ शकतो अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे। कोर्टात शिंदेंच्या वकिलांकडून वेगवेगळ्या कृत्या लढवल्या जात असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या सेनेलाच न्याय मिळणार असल्याचंही दानवेंनी म्हटलंय। लातूरमध्ये आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते स्काउट गाईडच्या जिल्हा मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं। 4 दिवस हा मेळावा असून या मेळाव्यात 1200 विद्यार्थी सहभागी झाले। लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेस आमदार अमित देशमुख यांचा प्रेमरूपी आशीर्वाद हात जोडत मागितलाय। राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं लातूर शहरात आयोजन करण्यात आलेलं होतं, त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह इतर सहकाऱ्यांना बुलढाणा कोर्टानं दिलासा दिलाय। तुपकरांसह त्यांच्या सहकाऱ्यांना कोर्टानं अटी शर्तींसह जामीन मंजूर केलाय। तुपकरांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची सुटका झाली आहे। वाशिममध्ये रब्बीचं प्रमुख पीक असलेल्या हरभऱ्याची बाजार समित्यांमध्ये हमी भावापेक्षा कमी दरानं खरेदी केली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असून शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। सरकारनं 5335 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केलाय, तर शेतकऱ्यांना केवळ 4000 ते 4650चाच भाव मिळतोय। चंद्रपुरात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर धडक कारवाई करण्यात आली आहे। 80 किलोमीटरची वेगमर्यादा असलेल्याचं उल्लंघन करत प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या 18 ट्रॅव्हल्सना दंड ठोठावण्यात आलाय। जुन्नरच्या आळेफाटा परिसरात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी गोपनीय बातमीच्या आधारे ही कारवाई केली आहे। औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे 39 पैकी 10 किलोमीटरपर्यंतचं काम पूर्ण झालंय। या पाईपलाईनमुळे पैठण इथनं औरंगाबादला पाणी पुरवठा करता येणार आहे।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत। ते छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि यासाठी कोल्हापुरात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। जळगाव महानगरपालिकेची महासभा चांगलीच गाजली आहे। निधी नसताना सुद्धा महासभेत 43 कोटींच्या खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे। यात प्रत्येक प्रभागासाठी 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। नांदेड महानगरपालिकेत रिक्त जागा भरण्यास मंजुरी मिळाली असून 199 पदं लवकरच भरण्यात येणार आहेत। नगरविकास विभागाच्या मंजुरीनंतर चतुर्थ श्रेणी पदसंख्येत कपात करून वरिष्ठ पदांची संख्या वाढवण्यात आलेली आहे। यवतमाळच्या इकरा एज्युकेशन सोसायटीनं बनावट प्रस्तावातून अनुदान लाटलं। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेत। तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास 14 लाख रुपये दंड व्याजासह वसूल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं महाआरती होणार आहे। मात्र या महाआरतीला संभाजी ब्रिगेडनं विरोध केलाय। दरम्यान हा सोहळा सर्वांचा असून संभाजी ब्रिगेडनंही महाआरतीत सामील व्हावं असं आवाहन पर्यटन विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलंय। डहाणूमधल्या अदानी पॉवर स्टेशनला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधनं गळती होतीये। त्यामुळे सारणी इथं लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। याकडे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। केळी उत्पादनात अग्रेसर असलेल्या जळगावमध्ये केळी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाल्यानं त्याचा थेट परिणाम बाजारपेठेत पाहायला मिळतोय। केळीला प्रति डझन 50 ते 60 रुपये दर असून सुद्धा चांगल्या दर्जाची केळी बाजारपेठेत उपलब्ध नाहीये। कोकणवासियांचा प्रवास आता प्रदूषणमुक्त होणार आहे। कोकण रेल्वेवर आणखी 6 रेल्वे इलेक्ट्रिक इंजिनवर धावणार असून दिवा सावंतवाडीसह 5 साप्ताहिक ट्रेन्सचा यामध्ये समावेश आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या कुसळेवाडी इथं कालव्यावरील पूल कोसळला। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। संबंधित विभागाकडे वेळोवेळेला पत्रव्यवहार करून सुद्धा दखल न घेतल्यानं ही घटना घडल्याचं बोललं जात आहे। नाशिकच्या सारूळ परिसरातील गौण खनिज उत्खननावर आता वन विभागानं कारवाईला सुरुवात केली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल महसूल मंत्र्यांनी घेतली। या प्रकरणी 7 खाण माफियांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। कल्याणच्या काळा तलावाचं सुशोभीकरण केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या तलावाचं लोकार्पण झालं। मात्र अगदी लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी या तलावाचं प्रवेशद्वारच तुटलंय। गर्दीमुळे गेटला वारंवार ढकलण्यात आल्यानं ते तुटल्याचं स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिलंय। बीडमध्ये सर्वधर्मीय सहभागातनं यंदाचा शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासकीय महापूजा करून शिवजन्मोत्सवाला सुरुवात होईल। यात उर्दू शाळेतील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा करून सहभागी होतील। श्रीरामपूर इथल्या उंदीरगावमध्ये तरुणांनी डीजेला फाटा देत आदर्श पद्धतीनं शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतलाय। नाचून नाही तर वाचून शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प करण्यात आलाय। गावातल्या हनुमान मंदिरात तरुण तरुणींसह गावकरी पारायण करत दररोज छत्रपतींची आरतीही करतात। राज्यभरामध्ये शिवजयंतीची अत्यंत जल्लोषात तयारी सुरू आहे। नाशिकच्या अशोकस्तंभ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची 61 फुटांची पूर्णाकृती मूर्ती उभारली जाते। शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं महाआरती होणार आहे। मात्र या महाआरतीला संभाजी ब्रिगेडनं विरोध केलाय। दरम्यान हा सोहळा सर्वांचा असून संभाजी ब्रिगेडनं सुद्धा महाआरतीत सामील व्हावं असं आवाहन मंगल प्रभात लोढांनी केलंय। चाळीसगावमधल्या पिलखोड गावात देशी दारू विक्री विरोधात मतदान घेण्यात आलं। गावातल्या शेकडो महिलांनी आडवी बाटली या निशाणीसमोर शिक्का मारून देशी दारू विक्री विरोधात मतदान केलंय। बुलढाणा जिल्ह्यातल्या डोंगर खंडाळा इथल्या अवैध दारू विक्री तत्काळ बंद करण्यात यावी या मागणीसाठी असंख्य महिला पुरुष जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। गावातील दारू बंद करा अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आलेला आहे।
वाढती धूळ आणि खड्डेमय रस्त्यांचा निषेध करत परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं. खड्डे आणि धुळीनं नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्याचं निवेदन यावेळेला देण्यात आलंय. बार्शीमध्ये टेक्स्टाईल मिल चालू करावी आणि कामगारांना 100% पगार मिळावा या मागणीसाठी राष्ट्रीय गिरणी कामगार संघाच्या वतीनं बार्शी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळेला गिरणी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निषेध केला. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये नवीन नियम लावण्यात आलेला आहे. दरम्यान या नियमात त्रुटी असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. या त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे केलेली होती. या त्रुटी दूर न झाल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी बक्षी समितीच्या अहवालाची होळी करून निषेध नोंदवलाय. नोकरीमधल्या प्रमोशनचा GR रद्द करणाऱ्या सरकार विरोधात राज्यभरातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संप पुकारलाय. येत्या 20 तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा दिला गेलाय. बीड जिल्ह्यातल्या विद्यापीठ आणि महाविद्यालयातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलाय. विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी हे उपोषण केलंय. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत जोरदार निदर्शनं केली आहेत. विविध प्रलंबित मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांचं अनेक दिवसांपासून असहकार आंदोलन सुरू आहे. रिक्त पदं भरावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. वर्धा जिल्हा शासकीय महाविद्यालयातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी महात्मा गांधी पुतळ्याजवळ 1 दिवसीय आंदोलन केलं. यावेळेला शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीनं धरणे आंदोलन केलंय. बंगळुरूच्या जैन विद्यापीठात डॉक्टर आंबेडकर आणि दलित समाजाच्या स्थितीवर आधारित एकांकिका सादर करणारे आणि त्यांना परवानगी देणारे यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या खेडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत आहे. खेडमधल्या खाडीपट्ट्याला जोडणाऱ्या चिंचघर, बाहेरविली तसंच देवणीपूर रस्त्यावरच्या कामात दिरंगाई आणि दुर्लक्ष केल्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. अदानी पॉवरला 22,000 कोटी रुपये देण्यासाठीचा प्रस्ताव आणि वीज मंडळाच्या 37% वीज वाढीचा प्रस्ताव रद्द करावा या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीज बिल प्रस्तावाची होळी करत आंदोलन करण्यात आलं. अनुसूचित जातीचे बोगस दाखले काढणारे आणि देणारे यांच्या विरोधात पंढरपुरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. काही लोकांनी राजकीय फायदा घेण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात येतोय. बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. भाजप आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगारातर्फे बोईसरमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला बोईसर, तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या विविध कंपन्यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. सांगली इस्लामपूर रस्त्यावरील एका शेतात ट्रॅक्टरनं पेट घेतल्याची घटना घडली. अग्निशमन दलानं ही आग विझवली, मात्र तोपर्यंत ट्रॅक्टरचं इंजिन आणि टायर जळून खाक झालं होतं. विजेच्या तारांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांनी 2 एकरातला गहू जळून खाक झालाय. वर्ध्याच्या सालोड हिरापूर शिवारातली घटना आहे. यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. वीज वितरण कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये. चाळीसगावच्या मुंडखेडा इथल्या शेतकऱ्यांच्या उभ्या ऊसाला आग लागल्यानं 4 एकर ऊस जळून खाक झालाय. तर परिसरातील शेतकऱ्यांचाही ऊस या आगीत जळून खाक झाला. यामध्ये शेतकऱ्यांचं 8 ते 9 लाख रुपयांचं नुकसान झालंय. पगार वेळेत न मिळाल्यानं आर्थिक विवंचनेतून एसटी चालकानं आत्महत्या केल्याची घटना सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ तालुक्यात घडली आहे. कवठे महांकाळ बस आगारातील चालक भीमराव सूर्यवंशी यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. पगार वेळेवर झालेला नसल्यानं आर्थिक विवंचनेतनं हे टोकाचं पाऊल त्यांनी उचलल्याची चर्चा आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातल्या चौफुला या ठिकाणी तेल वाहतूक करणारा टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। यामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झालाय। फुलंब्री खुलताबाद रस्त्यावर भरधाव वेगानं समोरून येणाऱ्या एका दुचाकीला ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील दोन्ही तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आलेली आहे। नागपुरात एका एमसीएच्या विद्यार्थ्यानं गोधणी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेतनं उडी घेत आत्महत्या केली आहे। परीक्षेचा अभ्यास झालेला नसल्यानं नैराश्यात त्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय। आणि यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत। एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे। आज किंवा उद्या पगार होण्याची शक्यता आहे। कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 223 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचं समजतंय। न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। आज किंवा उद्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार असल्याचं समजतंय।